Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. घटना तो दुर्दैवी आहे. किती लोक मृत्युमुखी पडले याचा आकडा जरी असला तरी या आकड्यामध्ये कमी जास्त होऊ शकते तितकं सत्य आहे. जखमी लोक ही मोठ्या संख्येने आहेत. आता याच्यावर आरोप प्रत्यारोप केला जाणार, राजकीय आरोप केले जाणार, मला वाटतं त्याच्यात मी जात नाही. परंतु निश्चित रेल्वेची ही जागा आहे. रेल्वे पोलिसांनी याला परमिशन दिलेली आहे. परमिशन देणं वगैरे ह्या सगळ्या रूटीन गोष्टी जरी असली तरी त्याची साईज काय असावी, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं आहे का नाही आहे, ते किती वर्षाला होत असतं, या सगळ्या बाबी महत्त्वाच्या आहे. पण मला असं वाटतं ज्यावेळेस अशा घटना होत्या त्यावेळेसच आपल्याला आठवण येत असते. परंतु याच्यात जे मृत्युमुखी पडले यांच्याप्रती एक संवेदना महत्त्वाच्या मला वाटतात. आणि एक होर्डिंग विषय राज्याने वेगळं धोरण 2022ला जाहीर केलेलं आहे. परंतु अशी एखादी घटना झाली, मागे पुण्यात स्वारगेटला अशी घटना झाली, त्याची आठवण आली, पुन्हा सगळे विसरले. आज ही मुंबईत घटना घडली, आता आपल्याला या नियमाची आठवण आली. मुंबईमध्ये हजारो होर्डिंग आहेत, हजारो, जे इनलिगल आहेत, त्याच्याकडे कोणी बघत नाही. मला असं वाटतं त्याच्यात राजकीय धुळफेक करण्यापेक्षा सगळ्यांनी ही भूमिका घेतली पाहिजे. इनलिगल एकही होर्डिंग राहता कामा नाही. सर, तुम्ही म्हणताय की आरोपांमध्ये मी जाणार नाही, परंतु भाजपकडून एक फोटो ट्विट करण्यात आला आहे जो होर्डिंगचा मालक आहे त्यांचा आणि उद्धव ठाकरेंचा फोटो एकत्रित ट्विट करण्यात आलाय. तर राजकारण केलं जात आहे का या दुर्घटनेचं? देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार V-Guard एयर कूलर का चमत्कार. उद्धवजींबरोबर या राज्याचे ते मुख्यमंत्री राहिले. शिवसेनेचे पक्षाकडून हजारो लोक येत असतात, जात असतात. मुद्दा हा आहे की माझ्याकडे आता फाईलमध्ये दिलेली परमिशन आहे. मग मी म्हणेल राज्याचे DG याला जबाबदार नाही का? राज्याच्या DGकडे काल परवा 2 मेला ही सगळी परमिशन रद्द करण्याची शिफारस झाली. 2 मे ही घटना काल 13 मेला घडलेली आहे. 2 मेचं सुद्धा एक अर्ज माझ्याकडे आहे. 550 लोकांनी आत्तापर्यंत तक्रारी दिलेल्या आहेत. एखाद्याबरोबर एखाद्याचा फोटो असला म्हणून तो गुन्हेगार असतो. मग आम्ही तो कोणाकोणाचे फोटो तुमच्याबरोबर दिले. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. तुमच्या तर मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर जाऊचे लोक येऊन गेलेले. मग आम्ही काय म्हटलं का? तुमच्याबरोबर संबंध येत असतात लोक, राजकीय लोकांना भेटत असतात, म्हणून काय त्यांच्याशी संबंध असणं वाटतं याला राजकारण आहे. मी या राजकारणात जात नाही. परंतु जे मृत्यू झाले याला जबाबदार अधिकारी जे कोणी असतील त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्याचा हा फलक आहे त्याच्यावरही दाखल झाला पाहिजे. असेल तो उद्धवजींबरोबर त्याचा फोटो, काय फरक नाही पडत, त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.